Dear students, myself Mr. S.S. Patil and I welcome you all in this e-learning platform which is organized by Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur. Basically, this is a chapter number 2 in your syllabus. The chapter number 1 is the moment of inertia. It is better to learn the chapter number 1, that is MI, when we are actually conducting lectures in a classroom. So without wasting so much time, I started here to teach you the chapter number 2, that is simple stresses and strains. This chapter having a weightage of 10 marks. जर तुम्ही बघितला एक्झाम किंवा क्वेश्चन पेपरमध्ये तर तुमच्या लक्षात येईल की जनरली 1.5 पट मार्कांसाठी कुठल्याही चॅप्टरचं वेटेज असतं. जसं की आता ह्या चॅप्टरचं वेटेज 10 मार्क जरी असलं तरी ऑप्शनचे जर आपण क्वेश्चन कन्सिडर केले तर हा चॅप्टर आपल्याला टोटल 14 मार्क्ससाठी विचारला जातो इन द बोर्ड एक्झामिनेशन. तर त्या दृष्टीने आपल्याला हा चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे. तर ॲक्च्युली आपण सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स हे बघण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. तर त्या बेसिक कन्सेप्ट्स मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामधली पहिली कन्सेप्ट आहे ती काय आहे बघा, तर फोर्स. आता फोर्स म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येक वेळी आपण फोर्स सगळा शब्द हा ऐकत आलेलो आहे. बट जर डिफाईन आपल्याला करायचं झाला की व्हॉट इज द फोर्स इज आणि त्याचं युनिट काय आहे, तर ते फोर्स आपल्याला कसं डिफाईन करता येईल बघा. द फोर्स इट इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस और tends to change the state of rest or motion of the body. ही डेफिनेशन काय सांगते बघा. तर फोर्स हे काय असतं, इट इज अन एक्सटर्नल एजन्सी. ही एक एजन्सी आहे किंवा एजंट आपण ह्याला म्हणूया, एक्सटर्नल एजंट आहे की ह्या एजंटमुळं काय होतं बघा, जी काही बॉडी स्टेशनरी कंडिशनमध्ये आहे तिची कंडिशन चेंज होऊ शकते किंवा जी बॉडी इन मोशन आहे त्याची कंडिशनसुद्धा चेंज होऊ शकते. म्हणजेच काय, it changes the state of rest or motion of the body. तर ही होती फोर्सची डेफिनेशन की फोर्समुळं जर स्टेशनरी बॉडी असेल तर ती मूव्ह होऊ शकते आणि मूव्हिंग बॉडी असेल तर ती स्टेशनरी पोझिशनला येऊ शकते. तर इट इज अन एक्सटर्नल एजंट, हे लक्षात ठेवा. तर ही होती याची डेफिनेशन. आता ह्या फोर्सचं युनिट काय आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोर्स इज रिप्रेझेंटेड बाय अ युनिट न्यूटन. आता आपल्याला याचं युनिट कन्वर्जन माहीत असलं पाहिजे. काय असतं बघा, 1 kgf असा ज्यावेळी फोर्स रिप्रेझेंट केला जातो kgfमध्ये, त्यावेळी त्याचं कन्वर्जन न्यूटनमध्ये हे 9.81 इतकं असतं. म्हणजे 1 kgf इज इक्वल्स टू 9.18. 1 kgf फोर्स इज इक्वल्स टू 9.81 न्यूटन. बऱ्याचदा आपण ह्याला आपल्या सिम्प्लिसिटीसाठी 10 न्यूटन कन्सिडर करत असतो. 1 kgf इज इक्वल्स टू 10 न्यूटन. तर हे तुम्हाला युनिट कन्वर्जन सिम्पली माहीत असू द्या. आता ह्या फोर्सेसचं इफेक्ट काय होत असतो बॉडीवरती, तर हे इफेक्ट महत्त्वाचे आहेत. इफेक्ट्स ऑफ फोर्सेस ओव्हर द बॉडी. तर काय होतात बघा ह्या फोर्समुळं, देर आर 4 to 5 पॉसिबिलिटीज. जसं की अ बॉडी ॲट रेस्ट मे मूव्ह, म्हणजे मी सुरुवातीला डेफिनेशनमध्ये सांगितलं की जी बॉडी स्टेशनरी कंडिशनमध्ये आहे, रेस्ट कंडिशनमध्ये आहे, ती मूव्ह होऊ शकते. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे बघा, अ मुव्हिंग बॉडी मे कम टू रेस्ट, म्हणजे जी बॉडी मोशनमध्ये आहे ती रेस्ट कंडिशनला येऊ शकते. थर्ड इफेक्ट ऑफ दिस फोर्स इज वॉट, मोशन ऑफ द बॉडी मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे ज्या काही आधीचंच मोशन आहे त्या बॉडीला ते इन्क्रीज होऊ शकतं बिकॉज ऑफ फोर्स किंवा डिक्रीज होऊ शकतं. नाव द फोर्थ इफेक्ट, शेप ऑफ द बॉडी मे चेंज, जो काही बॉडीचा शेप असेल तो शेप ह्या फोर्समुळे चेंज होऊ शकतो. अँड फिफ्थ वन इज द इंटरनल रेजिस्टन्स इज इंड्यूस्ड इन द बॉडी. हे महत्त्वाचं आहे. तर बिकॉज ऑफ फोर्स अ इंटरनल रेजिस्टन्स मे डेव्हलप्ड इन द बॉडी. ह्या इंटरनल रेजिस्टन्सला आपण स्ट्रेस म्हणत असतो. तर हे तुम्हाला 5 इफेक्ट्स इथे फोर्सचे सांगितलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, तुम्ही स्टुडंट लोकांनी काय करायचं आहे बघा. आता हे व्हिडिओ आपण शिकत असताना जे मी तुम्हाला स्लाईडमध्ये एक्सप्लेन करतोय ते सगळा पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये यायला पाहिजेत. तर तुम्ही लोकांनी काय करायचं आहे, ह्या सब्जेक्टसाठी आपल्याला 2 नोटबुक वापरायचे आहेत. पहिलं म्हणजे जे आपण थेरी शिकवणार आहे ते थेरीसाठी तुमची एक सेपरेट नोटबुक असायला पाहिजे आणि ह्या थेरीवरची बेस्ड जे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे
त्या एक्झाम्पल्स किंवा न्यूमरिकलसाठी तुमची सेपरेट नोटबुक असायला पाहिजे. तर हे सगळ्यांना माझ्या मते क्लिअर झालं असेल. तर तुम्ही जे थेरीसाठी नोटबुक घालणार आहात त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये मला दिसायला हवेत. हे आपण ज्यावेळी आपले फिजिकल लेक्चर्स चालू होतील तर मी ईच अँड एव्हरी स्टुडंटची नोटबुक चेक करणार. ओके. तर तुम्ही सगळ्या लोकांनी काय करायचं आहे बघा, स्टुडंटनी हे जे सगळं आपण व्हिडिओमध्ये शिकणार आहे हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट, तर रिझल्टंट फोर्स. आता रिझल्टंट फोर्स कशाला म्हणायचं? ॲक्च्युली हे सगळ्या कन्सेप्ट तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा जो तुमचा गेल्या सेमिस्टरचा सब्जेक्ट तुम्ही शिकला त्याच्यामध्ये शिकलेला आहात. ते सुद्धा इथं आपण काय करतोय बघा, त्याची रिव्हिजन घेतोय. तर रिझल्टंट फोर्स कशाला म्हणायचं? तर रिझल्टंट फोर्स हा काय असतो? आता तुम्ही सगळ्यांना कन्सेप्ट तर माहीत आहे, पण डिफाईन जर करायचं झाला तर कसा करू शकतो बघा आपण. अ रिझल्टंट फोर्स इज अ फोर्स which can replace two or more forces and produce the same effect as it is produced by all the given forces. काय म्हटलं बघा मी रिझल्टंट फोर्सची डेफिनेशन. तर हा फोर्स आहे जो काय करतो, रिप्लेस करतो कशाला, तर टू ऑर मोर फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी. एखाद्या बॉडीवरती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर्सेस ॲक्ट होत असतील आणि ह्या फोर्सेसमुळं तो जो काही इफेक्ट त्या बॉडीवरती होतो तर सेम इफेक्ट आपल्याला सिंगल फोर्समध्ये जर मिळत असेल तर त्या सिंगल फोर्सला आपण काय म्हणणार आहे बघा, रिझल्टंट फोर्स. आता इथं तुम्हाला मी डायग्राम दिसते बघा इथं व्हिडिओमध्ये आपल्याला. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला रिझल्टंट फोर्सची कन्सेप्ट आणखीन क्लिअर होईल. तर रिझल्टंट फोर्स इथं सांगतो बघा मी कसं आहे. ही बॉडी आहे, ह्या बॉडीवरती तर दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत. एक फोर्स आहे 30 न्यूटनचा आणि दुसरा फोर्स आहे 15 न्यूटनचा. तर ह्या दोन फोर्सेसमुळं काय झाला इफेक्ट ह्या बॉडीवरती, तर बॉडी मूव्ह झाली 5 मीटर पर सेकंड फॉर एक्झाम्पल. तर ह्या बिकॉज ऑफ टू फोर्सेस द बॉडी विल मूव्ह बाय 5 मीटर पर सेकंड. आता हे दोन फोर्सेसच्या ऐवजी मी जर एकच फोर्स अप्लाय केला इथं जर तुम्ही बघितला तर किती आहे फोर्स हा, 80 न्यूटनचा. इथं तुमच्या लक्षात येईल की 30 + 50 केल्यावर आपल्याला 80 मिळेल. तर मी 80 न्यूटनचा एक सिंगल फोर्स जर या बॉडीवरती अप्लाय केला तर बॉडी अगेन मूव्ह बाय द सेम व्हेलॉसिटी दॅट इज 5 मीटर पर सेकंड. म्हणजे दोन्ही केसमध्ये इफेक्ट आपल्याला सेम मिळाला. काय इफेक्ट आहे, तर बॉडी मूव्ह झाली 5 मीटर पर सेकंड 5 मीटर पर सेकंडने. पण सेकंड फिगरमध्ये जर तुम्ही बघितला दोन फोर्सेस आपण रिप्लेस केलेत बाय अ सिंगल फोर्स हॅव्हिंग मॅग्निट्यूड 80 न्यूटन. तर ह्याला आपण म्हणतो रिझल्टंट फोर्स. ओके. आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल की एक्झॅक्टली रिझल्टंट. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण जो डिस्कस करणार आहे तो काय आहे बघा, तर इक्विलिब्रियम. तर काय आहे तो इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम कशाला म्हणतात? आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की बॉडी इज इन इक्विलिब्रियम. पण ह्याचा अर्थ काय? तर काय इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट, सी हिअर, इफ द रिझल्टंट ऑफ नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज 0. म्हणजेच काय, एखाद्या बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत इन द XY Z डायरेक्शन आणि या सगळ्या फोर्सेसचं जर आपण रिझल्टंट काढला आणि तो रिझल्टंट जर 0 येत असेल ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट द बॉडी इज इन इक्विलिब्रियम. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. सगळ्यांना लक्षात घ्या काय कशाला म्हणायचं इक्विलिब्रियम. बॉडी इज इन इक्विलिब्रियम असं आपण बऱ्याचदा म्हणणार आहे. तर ते बॉडी इज इन इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, तर ह्या फोर्सेसवरती ॲक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसची जर आपण रिझल्टंट काढला तर तो रिझल्टंट काय येणार आहे, 0 येणार आहे. एनी सिस्टीम ऑफ फोर्सेस विच कीप द बॉडी ॲट रेस्ट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. की जे फोर्सेस ऑफ सिस्टीम आहे त्याच्यामुळे बॉडी स्टेशनरी राहते, रेस्ट कंडिशनला राहते, त्याला आपण काय म्हणत असतो बघा, इक्विलिब्रियम म्हणत असतो. मग हे इक्विलिब्रियम बॉडी असेल त्यावेळी आपल्याला कुठल्या कुठल्या कंडिशन्स मेट करायला लागतात बघा. तर कंडिशन्स आपल्याला इथं 3 कंडिशन्स मेट व्हायला लागतात. बॉडी जर आपल्याला इक्विलिब्रियममध्ये ठेवायची असेल, ॲट रेस्ट कंडिशनला ठेवायची असेल, स्टेशनरी ठेवायची असेल तर आपल्याला ह्या 3 कंडिशन्स फुलफिल व्हायला पाहिजेत. जसं की समेशन Fx इज इक्वल्स टू 0, समेशन Fy इज इक्वल्स टू 0 आणि समेशन ऑफ M स्टँड फॉर हिअर मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट अ पर्टिक्युलर पॉईंट. हे सगळं 0 ज्यावेळी असेल त्याच वेळी बॉडी आपली इक्विलिब्रियममध्ये असते. तुम्ही हे इन डिटेलमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकलेले आहात. एखादा फोर्स असेल इन द X डायरेक्शन तर असे सगळे फोर्सेस ज्या बॉडीवरती ॲक्ट होणार आहेत X डायरेक्शनला त्या सगळ्या फोर्सेसची आपण बेरीज करतो, सम करतो आणि ती इक्वल टू 0 यायला पाहिजे. सेकंड आहे व्हर्टिकल फोर्सेस कमिंग किंवा अपवर्ड आणि डाऊनवर्ड अशा 2 डायरेक्शनचे व्हर्टिकल फोर्सेस असतात. तर व्हर्टिकल अपवर्ड जे असतात त्याला आपण पॉझिटिव्ह साईन देत असतो, व्हर्टिकल डाऊनवर्ड जे असतात त्याला आपण निगेटिव्ह साईन देत असतो. अशा फोर्सेसची जर आपण बेरीज केली आणि तर ती 0 येत असेल तर अगेन आपण सेकंड कंडिशन जी आहे ती अचीव केलेली आहे इक्विलिब्रियमची. आणि थर्ड, दिलेल्या फोर्सेसची जर आपण मोमेंट काढली अबाउट अ पर्टिक्युलर पॉईंट आणि ती सुद्धा मोमेंट जर 0 येत असेल तर आपण म्हणू शकतो की बॉडी इज इन इक्विलिब्रियम. तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की बॉडी इक्विलिब्रियममध्ये असण्यासाठी, बॉडी स्टेशनरी कंडिशन असल्यासाठी आपल्याला हे 3 कंडिशन्स अचीव करणं गरजेचं आहे. कुठल्या आहेत बघा,
summation fx is equals to 0, summation fy is equals to 0, and summation moment of the forces is again equal to 0. ओके, मला वाटतं तुम्हाला इथंपर्यंत नीट समजलं असेल. आता हे व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहेत बघा, हे व्हिडिओ जे आहेत ते रिपीटेडली बघायचे आहेत आणि काय करायचं आपण ते समजलेले पॉईंट्स आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये आपण नोट डाऊन करायचे आहेत. ओके, गो टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज पॉईंट नंबर 6, इक्विलिब्रियंट फोर्स. आता इक्विलिब्रियंट फोर्स कशाला म्हणायचं बघा, तर इट इज एक्झॅक्टली सेम इज इन मॅग्निट्यूड ॲज दॅट ऑफ रिझल्टंट फोर्स. म्हणजेच रिझल्टंट फोर्सची जेवढी काही मॅग्निट्यूड असते ती सेम मॅग्निट्यूड इक्विलिब्रियम फोर्सची सुद्धा असते. मग तुम्ही म्हणा सर मग दोन फोर्सेसमध्ये फरक काय आहे, तर फरक जो असतो तो ह्या डायरेक्शनचा असतो. समजा जर रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन गोईंग टुवर्ड्स राईट असेल, तर इक्विलिब्रियम फोर्सची डायरेक्शन गोईंग टुवर्ड्स लेफ्ट असते. ओके, मी इथे रीड करतो डेफिनेशन इक्विलिब्रियम फोर्सची. The force which brings the set of forces in equilibrium is called equilibriant force. The equilibriant force is equal to resultant force in magnitude but opposite in direction. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल, तर रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंट हे दोन जे फोर्सेस आहेत ह्या दोन फोर्सेसची मॅग्निट्यूड सेम असते, पण फक्त डायरेक्शनमध्ये फरक असतो. फरक म्हणजे काय, तर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर अशा ह्या दोन फोर्सेसची डायरेक्शन असते. कुठल्या रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंट फोर्सची. ओके, आता ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहे तर टाइप्स ऑफ बॉडीज. बॉडीचे किती टाइप्स आहेत, तर बेसिकली आता इथे तुम्हाला दिसता येतात की टाइप्स ऑफ बॉडीज आर 3. कुठले, तर रिजिड बॉडी, इलॅस्टिक बॉडी आणि प्लॅस्टिक बॉडी. आता लेट अस सी वन बाय वन. तर ह्या बॉडीज ज्या आहेत ते काय आहेत बघा. पहिली बॉडी आहे ती रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी कुणाला म्हणायचं, अ बॉडी विच डज नॉट डिफॉर्म अंडर ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी. म्हणजे ज्या बॉडीवरती फोर्सचा काहीही फरक पडत नाही, डिफॉर्म होत नाही. डिफॉर्मेशन मीन्स वॉट, चेंज इन शेप अँड साईज, ह्याला आपण डिफॉर्मेशन म्हणत असतो. एखाद्या बॉडीवरती जर फोर्स ॲक्ट होतोय पण त्या फोर्सचा त्या बॉडीवरती काहीही फरक पडत नाही, म्हणजे ती बॉडी डिफॉर्म होत नाही, तिचं साईज शेप चेंज होत नाही, त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणतो. आता हे ॲक्च्युली कसे आहे बघा, टर्म इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. रिजिड बॉडी ही जी कन्सेप्ट आहे ही कशी आहे, इमॅजिनरी आहे. आपण याला इमॅजिनरी का म्हणते बघा, तर युनिवर्समध्ये अशी बॉडी नाही आहे की ज्याच्यावरती काहीच फरक पडत नाही त्या फोर्सचा. तुम्ही म्हणा हा काय प्रकार आहे सर, तर कुठलीही जर बॉडी आपण कन्सिडर केली युनिवर्समधली आणि त्याच्यावरती आपण जर फोर्स अप्लाय केला, तर स्मॉल अमाऊंट ऑफ डिफॉर्मेशन ऑलवेज टेक्स प्लेस विथ ईच अँड एव्हरी टाईप ऑफ अ बॉडी. त्यामुळे ही कन्सेप्ट कशी म्हटलं बघा मी तुम्हाला, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ओके, तर रिजिड बॉडी तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या बॉडीवरती फोर्सचा काहीही फरक पडत नाही. ओके, मूव टुवर्ड द सेकंड टाईप ऑफ बॉडी. काय नाव आहे बघा, इलॅस्टिक बॉडी. आता ही इलॅस्टिक बॉडी कोणाला म्हणायचं, अ बॉडी विच रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक बॉडी. आता ही तुम्हाला कन्सेप्ट किंवा इलॅस्टिक बॉडी ही तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहात, तुम्हाला माहीत आहे इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय असतं. इलॅस्टिक बॉडी ही अशी बॉडी असते की ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर ही बॉडी काय होते बघा, डिफॉर्म होते. ओके, आणि हा बॉडीवरचा जर आपण फोर्स रिमूव्ह केला तर काय होते, बॉडी ती परत तिच्या ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये येते. त्या बॉडीला आपण म्हणत असतो इलॅस्टिक बॉडी. आता हे जर उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर एक रबरी बॉलचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. ओके, रबरी बॉल. आता या रबरी बॉलवरती जर आपण हातात हा बॉल घेऊन काय केला बघा, दोन्ही अंगठ्याने जर आपण कॉम्प्रेस केला तर तो बॉल आहे तो काय होते बघा, कॉम्प्रेस होतो. तर ही कसली बॉडी झाली, बॉडीचं डिफॉर्मेशन झालं. बरोबर, रबरी बॉल आहे त्याच्यावरती दोन्ही अंगठ्यानं आपण प्रेशर अप्लाय केलं, फोर्स अप्लाय केला, काय झाला, तो बॉल आहे तो डिफॉर्म झाला. ओके, आता हे जे अंगठ्या आपण दाबलेले आहेत ते काय केले बघा, फोर्स रिमूव्ह केला तर काय होईल, हा जो रबरी बॉल आहे तो परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईजमध्ये जाईल. म्हणजेच काय, तो पूर्वीसारखा गोलाकार होईल. तर ही एक्झाम्पल झालं, हे रबरी बॉल हे एक्झाम्पल झालं इलॅस्टिक बॉडीसाठीचं. बरोबर, हे तुम्हाला अतिशय सोपं समजण्यासाठीचं मी उदाहरण दिलेलं आहे. तिसरं टाईपची जी बॉडी आहे ती काय नाव आहे बघा, प्लॅस्टिक बॉडी. आता इलॅस्टिक बॉडीच्या अपोजिट जी बॉडी असते ती प्लॅस्टिक बॉडी असते. अ बॉडी विच डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज कॉल्ड एज अ प्लॅस्टिक बॉडी. काय म्हटले बघा मी डेफिनेशन, अ बॉडी विच डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. ही अशी बॉडी असते की तिचा ओरिजिनल शेप अँड साईज परत येत नाही. कधी, रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स, जो काय आपण फोर्स अप्लाय केला होता तो जर काढला तरी ती बॉडी ओरिजिनल शेप अँड साईजला येत नाही, तिचा परमनंट डिफॉर्मेशन होतं, त्याला आपण प्लॅस्टिक बॉडी म्हणतो.
आता ह्याचं मी तुम्हाला अतिशय चांगलं उदाहरण देतो. चिखलाचा गोळा जर आपण हातामध्ये करून तो जर आपण भिंतीवरती फेकला तर काय होईल बघा, तो त्या भिंतीला वॉलला काय होईल बघा, चिकटेल. म्हणजे सुरुवातीला जो गोळा आपला गोलाकार होता तो काय होईल बघा, भिंतीला चिकटल्यामुळे त्याचा एक फेस जो आहे तो कसा होईल, फ्लॅट होईल. आता हा जर गोळा आपण त्या भिंतीपासून जर बाजूला केला तर तो काय परत पूर्वीसारखा गोलाकार होईल का, नाही होणार. तो फ्लॅट सरफेस जो आहे तो फ्लॅटच राहील. तर ह्याला आपण म्हणू शकतो प्लॅस्टिक बॉडी. म्हणजे फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्याचं जे डिफॉर्मेशन झालं ते परमनंट टाईपचं डिफॉर्मेशन झाले, तिथं ओरिजिनल शेप अँड साईजला ती बॉडी येऊ शकलेली नाही आहे, तर ह्याला आपण म्हणतो प्लॅस्टिक बॉडी. ओके, तर माझ्यामध्ये तुम्हाला ही टाईप्स ऑफ बॉडीज ही जी कन्सेप्ट आहे ही समजली असतील. टाईप्स ऑफ बॉडीमध्ये 3 टाईप्स आहेत, रिजिड बॉडी, इलॅस्टिक बॉडी, प्लॅस्टिक बॉडी. रिजिड बॉडीमध्ये ह्या बॉडीवरती काहीही फोर्सचा फरक पडत नाही, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. इलॅस्टिक बॉडीमध्ये त्याचं डिफॉर्मेशन होतं पण फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ती बॉडी परत आपल्या ओरिजिनल शेप अँड साईजला जाते. थर्ड, प्लॅस्टिक बॉडीमध्ये त्याचं डिफॉर्मेशन जे आहे ते परमनंट टाईपचं असतं आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स. तर हे होते टाईप्स ऑफ बॉडीज. महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, जस्ट तुम्ही समजून घ्या. पॉईंट नंबर 8 आपण आता बघणार आहे तो टाईप्स ऑफ लोड, म्हणजे ज्याला आपण म्हणू फोर्स. फोर्सचे टाईप कुठले कुठले आहेत, तर ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल. पहिला टाईप जो आहे तर डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. डायरेक्ट लोड किंवा डायरेक्ट फोर्स याला आपण म्हणूया, किंवा ॲक्सियल फोर्स. तुम्ही लोड किंवा फोर्स इक्वल मिनिंगनं तुम्ही वापरू शकता. तर डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड कशाला म्हणायचं, इथं डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअरली डिफाईन होईल की डायरेक्ट लोड कशाला म्हणायचं. तर डायरेक्ट लोड काय असतं बघा, अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड विथ द ॲक्सिस ऑफ मेंबर इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. तर ह्या ॲक्सियल ह्या वर्डमध्ये त्याचं मिनिंग आहे बघा. आता इथं मी एक बॉडी दाखवलेली आहे, ह्या बॉडीमध्ये इथं सेंटरला मी तुम्हाला ॲक्सिस ऑफ द बॉडी दाखवलेला आहे, आणि ह्या ॲक्सिसवरतीच काय होते बघा, सपोज द पी फोर्स इज ॲक्टिंग, म्हणजे इथं ॲक्सिस आहे आणि लाईन ऑफ ॲक्शनसुद्धा ह्या फोर्सची सेमच आहे. हा जो फोर्स पी आहे तो ह्या लाईन ऑफ ॲक्शन किंवा द सेंट्रॉइड ह्याला काय म्हणू शकतो आपण, तर सेंटर लाईन ऑफ द बॉडी, हे दोन्ही कन्सेप्ट जे आहेत ते काय आहेत बघा, कोइन्साइड होत आहेत एकमेकाला. तर अशा केसमध्ये हा जो फोर्स आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे, डायरेक्ट किंवा ॲक्सियल लोड. तर इथे मी जस्ट रीड करतो परत एकदा डेफिनेशन काय असतं बघा, डायरेक्ट किंवा ॲक्सियल लोड. अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन, अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन coincides with the axis of member. तर ह्या ॲक्सिस ऑफ मेंबरशी लाईन ऑफ ॲक्शन ऑफ दिस फोर्स कोइन्साइड झालेले आहे, तर ह्याला आपण म्हणत असतो ॲक्सियल लोड. या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की ॲक्सियल लोडचे परत 2 टाईप्स आहेत. एक तर म्हणजे टेन्साईल लोड आणि दुसरा आहे तो म्हणजे कॉम्प्रेसिव्ह लोड. टेन्साईल लोडमध्ये काय असतं बघा, हा जो तुम्हाला बॉर्डर दिसतं बॉडीची, हा आपली ओरिजिनल बॉडी आहे आणि ह्याच्या दोन्ही एंडला जर आपण फोर्स पी इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला जर फोर्स पी अप्लाय केला तर काय होईल रे, ह्या बॉडीचं काय होईल बघा, इट्स अ लेंथ इन्क्रीजेस. ही जे डॉटेड तुम्हाला इथं दिसते बघायला, सॉरी इथं जे तुम्हाला डॉटेड दिसत आहेत, तर ही काय झालेली आहे बघा, ही बॉडी इलॉंगेट झालेली आहे. इलॉंगेट मीन्स इट्स अ लेंथ इज इन्क्रीज्ड. तर टेन्साईल लोडमुळं काय होतं दिसते बघा, ही जी ओरिजिनल लेंथ होती आपली, ओरिजिनल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट, ही काय झाली, इन्क्रीज झाली बाय अ स्मॉल अमाऊंट. तर टेन्साईल लोडचा इफेक्ट काय होतो, तर बॉडी गेट्स इलॉंगेट, म्हणजे ती लेंथ वाढते. इथं पण तुम्ही बघू शकता क्रॉस सेक्शनमध्ये काय फरक पडला, तर इथं जे काही डार्क लाईन आहे ते ओरिजिनल आपला क्रॉस सेक्शन आहे ह्या मेंबरसाठीचा, आणि हा क्रॉस सेक्शन काय झाला बघा, डॉटेडनं काय झाला आहे, डिक्रीज झालेला आहे. म्हणजे लेंथ इन्क्रीजेस, क्रॉस सेक्शन डिक्रीजेस. लक्षात येते मी काय सांगतोय, टेन्साईल लोड अप्लाय केल्यामुळे बॉडीची लेंथ वाढते आणि क्रॉस सेक्शन कमी होतो. ह्याच्या अपोजिट असतो तो कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. सेम आपण तुम्ही इथं कन्सिडर करा की हा आपला डार्क लाईनवाला मेंबर आहे, बॉडी आहे, आणि याच्यावरती आपण कॉम्प्रेसिव्ह टाईपचा फोर्स अप्लाय केला आहे. वरती जर तुम्ही बघितला तर टेन्साईल म्हणजे हा पुल टाईपचा फोर्स आहे, इकडे जर तुम्ही बघितला तर हा पुश टाईपचा आहे, आतमध्ये दाबणारा फोर्स आहे, तर त्याला पुश टाईपचा म्हणूया. तर ह्या पुश टाईपच्या फोर्समुळं काय होते बघा, की जी ओरिजिनल लेंथ जी होती ऑब्जेक्टची ती काय झाली आता कमी झाली बघा. इथं डॉटेड लाईन हे काय झाले, त्याचं बिकॉज ऑफ द फोर्स द लेंथ गेट्स डिक्रीज्ड, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह लोडमुळं लेंथ जी आहे ती कमी होते आणि क्रॉस सेक्शन आहे तो वाढतो. म्हणजे या दोन्ही केसमध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा, एक्झॅक्टली अपोजिट ह्याच्यामध्ये फिनॉमिना तुम्हाला बघायला मिळतील. टेन्साईल लोडमुळे लेंथ वाढते, क्रॉस सेक्शन कमी होतो. कॉम्प्रेसिव्ह लोडमध्ये लेंथ कमी होते आणि क्रॉस सेक्शन वाढतो, हे लक्षात घ्या. ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला नेक्स्ट टाईप ऑफ फोर्स किंवा लोड बघायला मिळेल. तर तो सेकंड टाईप आपण म्हणतो इथं सेकंड टाईप ऑफ लोड, दॅट इज इसेंट्रिक ऑर नॉन ॲक्सियल लोड. तर इसेंट्रिक का म्हणायचं बघायला, तर इथं जर तुम्ही बघितलं ह्या ऑब्जेक्टमध्ये ही त्याची सेंटर लाईन आहे बरोबर, ॲक्सिस ऑफ द बॉडी म्हणूया आपण ह्याला,
आणि ह्या ॲक्सिसवरती फोर्स ॲक्ट न होता ॲट अ सम डिस्टन्सवरती तो ॲक्ट होतो. इथं जर तुम्ही बघितला तर हा फोर्स पी आहे बघा. तर ह्या फोर्स पीची लाईन ऑफ ॲक्शन इकडे येते आणि ही झाली त्या बॉडीचं सेंटर लाईन किंवा ह्याला आपण ॲक्सिस म्हणतो. ॲक्सिस ऑफ द बॉडी इकडे आहे आणि या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन इकडे आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सम डिस्टन्स बघायला मिळते ज्याला आपण इन इथे डिनोट केले. म्हणून हा जो फोर्स आहे तो इसेंट्रिक लोड म्हणून ओळखला जातो किंवा नॉन ॲक्सियल, कारण हा ॲक्सिसवरती ॲक्ट होत नाही म्हणून याला काय म्हणायचं बघा, नॉन ॲक्सियल लोड किंवा इसेंट्रिक लोड. ठीक आहे. तर ह्या इसेंट्रिक लोडचा फरक काय पडतो असतो रे बॉडीवरती, तर जर आपण ह्या बॉडीवरती इथं एखाद्या एंडला जर फोर्स अप्लाय केला म्हणजेच ॲक्सिस सोडून दुसऱ्या पॉईंटवरती जर आपण लोड अप्लाय केला तर बॉडी विल ट्राय टू रोटेट बिकॉज ऑफ दिस इसेंट्रिक लोड. ओके, देन थर्ड टाईप ऑफ अ लोड. थर्ड टाईप ऑफ लोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की शिअर लोड. आता हा शिअर लोड ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे की शिअर लोड हा काय प्रकार आहे. तर बघा इथं, a load which acts parallel or tangential to the plane under consideration is called as a shear load. मी परत रीड करतो डेफिनेशन फॉर शिअर लोड. अ लोड विच ॲक्ट्स पॅरलल ऑर टँजन्शियल. आता इथे एक बॉडी आपण कन्सिडर केले विच इज रेस्टिंग ऑन द ग्राउंड. ही ग्राउंडवरती बॉडी रेस्ट केलेली आहे. आता इथे एक हा प्लेन मी जर कन्सिडर केला, दिसते तुम्हाला, हा प्लेन मी कन्सिडर केला आणि ह्या प्लेनला पॅरलल जर फोर्स ॲक्ट होत असतील, काय म्हणते बघा, अ लोड विच ॲक्ट्स पॅरलल टू द प्लेन अंडर कन्सिडरेशन. हा प्लेन आहे आपला कन्सिडरेशनवाला आणि त्याला पॅरलल मी इकडं काय केलं बघा, प्लेन ऑफ शिअर. जर मी फोर्स अप्लाय केला तर काय होईल, तर इथं जे आपल्याला इफेक्ट मिळणार आहे तो बिकॉज ऑफ शिअर लोड मिळणार आहे. किंवा अजून एक आपण हा जर सरफेस कन्सिडर केला आणि ह्या सरफेसला पॅरलल जर मी इकडे फोर्स असा अप्लाय केला तर इथं सुद्धा आपल्याला जो इफेक्ट मिळणार तो बिकॉज ऑफ शिअर फोर्स मिळणार आहे. तर इथं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल काय तुम्हाला सांगता येईल बघा, जर तुम्ही ब्रेड कट करता बघितला असाल घरी किंवा हॉटेलमध्ये, तर तो ब्रेडची स्लाइस काढतात बघा. हा ब्रेड आहे सपोज, ह्या ब्रेडची स्लाइस काढताना जे आपण नाईफ घेऊन जे एक कट घेतो ब्रेडचा, तर तो बिकॉज ऑफ शिअर फोर्स आपल्याला ती ब्रेडची एक स्लाइस मिळत असते. तर हे एक्झाम्पल आहे बघा शिअर फोर्सचं. ओके, अजून काय सांगतील आपल्याला, शार्पनिंग ऑफ अ पेन्सिल विथ द ब्लेड. आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण पेन्सिलला शार्पन करतो बघा विथ द हेल्प ऑफ अ ब्लेड. तर हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, शिअर लोडचं एक्झाम्पल आहे. आणखीन कुठलं एक्झाम्पल आहे, तर पंच अ होल इन अ पेपर. हे पेपरवरती आपण विथ द हेल्प ऑफ पंचिंग मशीन जे आपण काय करतो, होल पाडतो, ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, शिअर लोडचं एक्झाम्पल आहे. पेंटिंग अ वॉल, वॉलवरती आपण जो पेंट देतो, इट इज अगेन अ एक्झाम्पल ऑफ शिअर लोड. कटिंग पेपर विथ द सीझर, म्हणजे कात्रीने आपण जे पेपर कट करतो, हे अगेन एक्झाम्पल कशाचं आहे बघा, शिअर लोडचं आहे. तर माझ्या मते तुम्हाला हे दोन टाईप्स ऑफ लोड ह्या स्लाईडमध्ये कळाले असतील, इसेंट्रिक ऑर नॉन ॲक्सियल लोड आणि शिअर लोड. ओके, शेवट नंबरचे जे लोड्स आहेत टाईप्स ऑफ लोडमधले, तर तो फोर्थ आहे बेंडिंग लोड आणि फिफ्थ जो आहे तो ट्विस्टिंग लोड. लेट अस सी वन बाय वन. तर ह्या बेंडिंग लोड कशाला म्हणायचं बघा, तर बेंडिंग लोड काय असतो, अ लोड विच टेन्स टू कॉज अ सर्टन डिग्री ऑफ कर्वेचर ऑर बेंडिंग इज कॉल्ड एज अ बेंडिंग लोड. म्हणजेच एखाद्या लोडमुळं जर त्या एलिमेंटचं बेंडिंग होत असेल किंवा आपल्याला स्मॉल अमाऊंट ऑफ कर्वेचर मिळत असेल तर त्या लोडला म्हणायचं आहे बेंडिंग लोड. इथे डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल, हा सपोज अ बीम आहे आणि ह्या बीमवरती इथं फोर्सेस ॲक्ट होत आहेत बघा, युडीएल टाईपचा हा फोर्स आहे. तर ह्या फोर्समुळं ह्या बीमचं काय झालं आहे, इथं बेंडिंग झालेलं आहे बघा, कारण इथं दोन्ही एंडला त्याचे सपोर्ट्स आहेत. आता ह्या दोन सपोर्टमध्ये हा बीम रेस्ट केला होता आणि त्यावरती फोर्स ॲक्ट झाल्यामुळे हा काय झाला आहे बघा, बेंड झालेला आहे. तर हे इट इज अ एक्झाम्पल ऑफ बेंडिंग लोड. ओके, तर लोड ॲक्टिंग ऑन अ बीम इज अ एक्झाम्पल ऑफ बेंडिंग लोड. नाव लास्ट टाईप ऑफ लोड इज अ ट्विस्टिंग लोड. आता ट्विस्टिंग लोडमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल की इक्वल अँड अपोजिटचे दोन फोर्सेस, इक्वल अँड अपोजिट सेन्सचे दोन फोर्सेस बोथ एंडला एखाद्या बारचे आपण अप्लाय केले तर तिथं आपल्याला ट्विस्टिंग मिळतं किंवा टॉर्शन, त्याला आपण एक शब्द वापरतो. तर हा जो लोड आहे त्याला ट्विस्टिंग लोड म्हणायचं. म्हणजेच काय, तर बिकॉज ऑफ लोड अ ट्विस्टिंग ऑफ द मेंबर टेक्स प्लेस, इट इज कॉल्ड एज अ ट्विस्टिंग लोड. परत मी सांगतो एकदा डेफिनेशन काय आहे, अ लोड विच टेन्स टू टर्न ऑर ट्विस्ट द एंड्स ऑफ द शाफ्ट इन अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड एज अ ट्विस्टिंग लोड. तर ही डायग्राम जी आहे ती तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की याच्यामध्ये तुम्हाला ट्विस्टिंग लोड ही कन्सेप्ट समजेल की याच्यामुळं काय होतं बघा, त्या बारचं, त्या मेंबरचं, एलिमेंटचं ट्विस्टिंग होतं किंवा टर्न होतो तो एलिमेंट. ओके, तर असा जो लोड असतो त्याला आपण ट्विस्टिंग लोड म्हणतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बेसिक कन्सेप्ट ज्या आपल्याला पुढं स्ट्रेस आणि स्ट्रेनसाठी ज्या लागणार आहेत त्या डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. तुम्हाला काही डाऊट असतील तर यू कॅन व्हॉट्सअप मी युअर डाऊट्स ऑन माय मोबाईल नंबर.
You can add my mobile number in your WhatsApp contacts. Okay, note down my mobile number 9921510172. I repeat 9921510172. तुम्ही तुमचे डाउट्स मला माझ्या ह्या नंबरला व्हॉट्सअप करून कधीही विचारू शकता. थँक्यू.